करणं अतिशय महत्वाचं आहे असं बरं मला वाटतं आणि तेच सरकार बरं डॉक्टर, तुम्ही म्हणतायत की सरकारनं शेतकऱ्यांना सावरलेलं आहे. शेतकरी नेत्यांना तसं वाटतं का? स्वतः शेतकरी नेते विजय सावंत आपल्यासोबत आहे. विजय सावंतजी, डॉक्टर अनिल बोंडेंनी जसं म्हटलं की सरकारनं शेतकऱ्यांना सावरलेलं आहे, मग अजूनही मोर्चा का सुरू आहे? अजूनही शिष्टमंडळ आणि बच्चू कडू किंवा इतर शेतकरी नेते यांच्यामध्ये तोडगा का निघत नाही? आज रस्त्यावरती बसून शेतकऱ्यांना आपला आवाज सरकारपर्यंत का पोहोचवावा लागतोय? विजय सावंतजी, मला असं वाटतं की सरकार प्रामाणिक नाही आहे. माफ करा, माझे मित्र डॉक्टर बोंडे जे बोलतात आहेत ते सत्तेच्या ताकदीने बोलतात आहे. आमच्याजवळ सत्ता नाही आहे. बरं, पण मी डॉक्टर बोंडेंचं लक्ष आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्याच एका प्रेस मधल्या वक्तव्याकडे ओढतो. देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की आता जर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर ते पैसे बँकेत गेले असते, शेतकऱ्यांना मिळालेले असते. आम्ही 31,000 कोटी रुपये या नैसर्गिक संकटाकरता शेतकऱ्यांना देतोय. मला आश्चर्य वाटतं हो. अरे तुम्ही कर्जमाफी केली असती, बँकेतला शेतकरी नील झाला असता तर बँकेने त्यांना पुन्हा कर्ज दिलं असतं ना. मग शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज म्हणजे पैसे मिळाले असते ना, तर त्याची ताकद वाढली असती ना. डॉक्टर बोंडे साहेब, मी तुम्हाला वास्तविक परिस्थिती सांगतो की जी तुम्हाला माहिती आहे, पण सत्तेमुळे तुम्ही बोलत नाहीयेत. यावर्षी तुमच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांनी बँकेला कर्ज परत केलं नाही, त्याच्यामुळे बँकेने त्यांना कर्ज दिलं नाही. म्हणून शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्र आणि खासगी सावकारांकडनं पैसे आणून आपली शेती उभी केली आणि ती निसर्गाने झोडपून टाकली. एकरी 1-2 क्विंटल सुद्धा सोयाबीनचं उत्पादन नाही, ही वास्तविकता तुम्हाला सगळी माहिती आहे. आता त्याच्यावर बँकेचंही कर्ज आहे, त्याच्यावर कृषी सेवा केंद्र याचंही कर्ज आहे आणि त्याला रबी उभी करायची आहे. तुम्ही दिलेली तुटपुंजी मदत त्यांनी त्याचं कुटुंब चालणार नाहीये, त्याची रबी सुद्धा उभी राहणार आहे. तुम्ही 10,000 रुपये एकरी रबीला देता म्हणता, दिले का? ते सगळ्या शेतकऱ्यांना मिळाले का? 1.5 हेक्टरचे माझ्या एका 5 हेक्टरच्या शेतकरी मित्राला पैसे आलेले आहेत. किती खोटं बोलणार हो. माझी विनंती आहे हो बोंडे साहेब, तुम्ही तिकडे राज्यसभेत आहात ना, तर तुम्ही सांगा सरकारला की अशी बनवाबनवी करू नका. 6,000 रुपये क्विंटलनी सोयाबीन विकत घेण्याचं आश्वासन दिलं होतं की नव्हतं मोदी साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी? लिहून देता का तुम्ही? मला, मी प्रत्येक भाजपच्या नेत्याला विचारतोय की लिहून द्या ना की आम्ही असं बोललोच नव्हतो. 20% MSP वर बोनस देऊ हे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे की नाही आहे? लिहून द्या, आम्ही बोललोच नव्हतो. कोरा करा हे आम्ही बोललो होतो. एवढं लिहून द्या. माझ्यासारखा शेतकरी कार्यकर्ता तुम्हाला काहीही मागायला येणार नाही. माझी विनंती आहे सर की तुमची MSP ची खरेदी नसते. मागच्या वर्षी 7,500 रुपये तुरीची MSP होती. मी 5,000 6,000ला माझी तूर विकलेली आहे. तुम्हाला रसीद पाठवून देतो. मला तुम्ही सांगा किती खोटं बोलून बोलून तुम्ही फसवणार हो. आणि आता बच्चू कडू म्हणतात मला अटक करा. करून घेणं त्याला शांततेने अटक सगळ्या शेतकऱ्यांना आणि तुरुंगात जाऊन त्याच्याशी चर्चा करा मग. पण तिथेही नाटक करता तुम्ही. मला असं वाटतंय बोंडे साहेब, तुम्ही विरोधी पक्षात राहिलेले आहे म्हणून इतकं तुम्हाला मी बोलतो आहे. मला माफ करा, पण सत्तेकरता इतकी लाचारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता मला योग्य वाटत नाही. आश्वस्त करणार अनिल बोंडेजी सरकारच्या वतीनं एका वाक्यात? नाही, खरं म्हणजे लाचारीचा प्रश्नच नाही. आता विजयजी जावंदिया एवढं निश्चितपणे सांगू शकतील की कर्जमाफी केली तर पैसे कुठे जाणार होते? बँकांमध्ये जाणार होते. आणि आज जर शेतकऱ्याला डायरेक्ट पैसे मिळाले आणि शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जातात आहे, म्हणजे ते KYC वगैरेचंही ठेवलं नाही, जर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे मिळाले तर त्याला जास्त मदत होईल की कर्जमाफी केल्याने होईल? हे साधं गणित प्रॅक्टिकल आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जमाफी केली तरी कर्ज पुन्हा काढायचं म्हटलं तरी त्या शेतकऱ्याला कर्ज काढायसाठी अजून 1-1.5 महिना लागेल. मग तेव्हा तर कोणावरही संकट आलं म्हणजे जखम जर झाली असेल पायाला तर पायालाच पट्टी लावावं लागेल, कपाळाला लावून चालत नाही. नक्कीच अनिलजी, एका बाजूला तुम्ही म्हणता सरकार प्रयत्न करताय, मात्र शेतकरी नेते अजूनही त्यावरती समाधानी नाही आहेत. वेळेची थोडी कमतरता असल्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय. मात्र धन्यवाद विजय सावंतजी आणि डॉक्टर अनिल बोंडेजी.